मित्रहो, सस्नेह नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती यशोगाथा नावाची एक मालिका सुरू केलेली आहे आणि मी फक्त वाट पाहत असतो की कोणत्या तरुणानं स्वतःच्या कर्तृत्वावरती यशस्वी मिळवलेली आहे. आणि आज मी अशाच एका तरुणाला तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे. त्याचं नाव आहे बिलाल. अपना पूरा नाम बताओ. माझं नाव बिलाल खान शमशेर खान पठान, राहणार पिशोर. बिलाल पठान ये बच्चा है, हमारे कॉलेज का स्कूल का बच्चा है और इसकी उम्र लगभग 37 वर्ष. 37 साल. कल उसका जन्मदिन है, तो 37 साल उसने पूरे किए हैं. और इस 37वें साल में उसने महाराष्ट्र पुलिस की जो एक जगह है, पुलिस कांस्टेबल की पोस्ट उसने हासिल की है. इसलिए हम दोस्त यहाँ पे है, राजेश जी कामले हैं, शिवाजीराव ढोकले हैं. हमने तय किया कि बिलाल तेरा सत्कार करना है, तो पहले हम इसका सत्कार करते हैं और बाद में इसके साथ हम कुछ बातें करते हैं, जिससे जो तरुण है, जो युवा वर्ग है, उसको प्रेरणा मिले, वह मोटिवेट हो. तो इसके लिए पहले हम सत्कार करते हैं. बिलाल, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. क्या बात आहे, बहुत बढिया. मोठं यश त्याने मिळवलेलं आहे आणि म्हणून तो या शॉलचा हक्कदार झालेला आहे. राजेशजी कांबळे, चला, मनपूर्वक अभिनंदन. खरं तर हा पंचर काढणारा मुलगा आहे. सायकल, मोटरसायकल याचे पंचर काढणारा मुलगा आहे आणि ते करत असतानाही त्याने मोठं यश मिळवलेलं आहे. हे विशेष आहे. म्हणजे विलियम शेक्सपियर असं म्हणतात की सम आर बॉर्न ग्रेट, सम अचीव ग्रेटनेस अँड सम हॅव ग्रेटनेस थ्रस्ट अपॉन देम. म्हणजे काही मुळातच जन्मतः महान असतात, काही मोठेपण स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळवतात, काहींवरती ते लादल्या जातात. बिलाल, तू स्वतः ते मोठेपण मिळवलेलं आहे. शिवाजीराव ढोकळे घ्या. चला, तेजस्विनीताई लिखित उपरती हा कथासंग्रह तुला या ठिकाणी भेट देतो आहे. वृक्षही भेट देतो आहे. धन्यवाद. तुझं मनपूर्वक अभिनंदन आहे. तुझी मुलाखत घेणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना तुझा बायोडाटा जो आहे तो थोडक्यात लक्षात येईल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. म्हणजे 37व्या वर्षी एवढं मोठं यश मिळवणारा माझ्या लाईफमध्ये मी पाहिलेला तो फर्स्ट आहे. सो वन्स अगेन हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. क्या बात आहे, बढिया बढिया. तर मित्रहो, यशोगाथाच्या आजच्या या भागामध्ये पुनश्च मी डॉक्टर संजय गायकवाड आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी बिलाल पठान याला तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करत आहेत, प्रेझेंट करत आहेत. बिलाल हा पिशोर तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मूळचा रहिवासी आहे आणि तो सबंध गावचा परिचित आहे. याचं कारण असं की अगदी मुख्य रस्त्यावरती त्याचं एक पंक्चरचं दुकान आहे आणि हे पंक्चरचं दुकान चालवत असताना अर्थार्जन करत करत त्याने ज्ञानार्जन केलं आणि ज्ञानार्जन करत करत तो आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती विराजमान झालेला आहे. कसं वाटतं बिलाल? एकदम मस्त वाटते सर. अच्छा. मी बघितलं की तरुणांनी जश्न केला. तुझं सिलेक्शन झालं आणि केवळ मुस्लिम धर्मीयच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक. सर्व जाती धर्म. म्हणजे तुझा सर्वांशी संपर्क आहे. हां. क्या बात आहे. तर तुझं शिक्षण नेमकं कुठे आणि कशा पद्धतीनं झालं ते अगोदर आपल्या प्रेक्षकांना, तरुणांना तू सांगशील? माझं शिक्षण पिशोर गावातच झालं. बालवाडी ते 7वीपर्यंत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शफीपूरमध्ये झालं. त्याच्यानंतरला 8वी ते 12वीपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल पिशोर या ठिकाणी झालं. बर. 12वी नंतर पुढे शिकलास की नाही शिकलास? 12वी पुढं समजा BSc झालेलं आहे माझं. क्या बात. विनायकराव पाटील कॉलेज कन्नडला. बढिया. आणि 12वी कोणत्या वर्षी पास झालास तू? 2009ला. 2009ला 12वी पास झाला. काय 12वीच्या त्या परीक्षेचा अनुभव जरा शेअर कर ना. मी 2007ला 12वीला होतो, पण फेल झाल्यामुळे काही कारणामुळे मी फेल झालो. बर. अभ्यास नसताना. पण मी 2009ला परत पास झालो. 2009ला पास झालो समजा. अच्छा. म्हणजे बघा, 12वीत फेल आहेत आणि कोणत्या विषयात फेल झाला? इंग्लिश विषयात. इंग्लिश विषयात फेल झाला. इंग्लिश हा माझा अध्यापनाचा विषय आहे. बिलाल हा माझा विद्यार्थी आहे आणि माझ्याच विषयामध्ये तो अनुत्तीर्ण झाला आणि नंतर त्याने प्रयत्न सोडला नाहीस. म्हणजे हिम्मत है मर्दा
तो मदत है खुदा. त्या पद्धतीनं 2009ला त्याने परीक्षा दिली. रिपीटरची एक्झाम झाली, ती कन्नड येथे झाली आणि त्याच्यामध्ये तो पास झाला आणि तो त्याच्या क्षमतेवरती तो पास झालेला आहे. तर पोलीस दलामध्ये तू गेलास तर नेमका महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तुझं आता सिलेक्शन झालेलं आहे. हो. तर नेमकी कशी प्रोसेस असते जरा सांगशील? प्रोसेस म्हणजे पहिले फॉर्म भरावं लागतं आपल्याला. जागा कुठं निघल्या, कशा निघल्या ते आपल्यानुसार आपण जिल्हा निवड करावा. त्याच्यानंतर आपलं ग्राउंड होतं, लेखी पेपर होतो. त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात, मेडिकल होतं, मग जॉईनिंग लेटर येतं आपल्याला. जॉइनिंग लेटर आलं आहे आता तुला? नहीं, बाकी है. अच्छा, मेडिकल बाकी माझं. ठीक है. तो पहले ग्राउंड होता है. हाँ. इस ग्राउंड में एक्चुअली क्या क्या नापा जाता है वह अपने बच्चों के साथ ग्राउंड अपने को मध्ये साझा समजा करना. 1600 मीटर रनिंग होते. 5 मिनिटं 10 सेकंद वेळ असतो त्याला. हम्म, आणि 100 मीटर रनिंग त्याला वेळ असतो 11 सेकंद 50 मायक्रो सेकंद. आणि गोळा फेक असतो. लोखंडी गोळा आपल्याला समजा 8.5 मीटर फेकावा लागतो न फॉल करता. अच्छा, तो तेरी रनिंग कितनी हुई? तेरा जो गोला फेंक है वह कितना हुआ? मला 1600 मीटर रनिंगमध्ये समजा 14 मार्क आले होते, कारण की मी 6 मिनिटं 10 सेकंदात पोहोचलो होतो. अच्छा. माझं वय जास्त झाल्यामुळं मला हां, ते कव्हर करता नाही आलं. बर. 100 मीटर रनिंगमध्ये मला 10 मार्क आहे, कारण की मी 13 सेकंदाच्या आसपास होतो टायमिंग माझा. आणि गोळा मी आउट ऑफ फेकलेला आहे 8.5 मीटरच्या वर. अच्छा, म्हणजे इसका मला मतलब समजा 14 मार्क 1600 मध्ये पडले, 10 मार्क 100 मीटरमध्ये आणि गोळाफेकमध्ये 15 मार्क, अशी टोटल माझे 39 मार्क झालेले आहे. कितने मार्क्स में से ये 50 39? पैकी मला 39 मार्क बोले तो पडले. 50 मार्क्स में से 39 मार्क्स हाँ. तुझे आए हैं. हो, ये हो गया पूरा ग्राउंड के बारे में. ग्राउंड के बारे में. तो ग्राउंड में क्या क्या आता है? रनिंग आती है. हाँ, 1600 मीटर रनिंग, अच्छा, और 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक. अच्छा, बोले तो 3 आइटम्स वहाँ पे 3 है. आयटम्स आहे. म्हणजे अच्छा. 1600 मीटरला 20 मार्क आहे हाँ. आणि 100 मीटरला 15, अच्छा, गोळाफेकला 15. क्या बात. 15 15 30 आणि 20 50 मार्क. यस यस यस. उसके बाद में जो बच्चे क्वालिफाई होते हैं ग्राउंड में, हाँ. उसकी लेखी परीक्षा ली जाती है. हाँ. तो लेखी परीक्षा जो रहती है उसके बारे में जरा ते ग्राउंडचं मेरिट लागतं. समजा ग्राउंडचं मेरिट जर लागलं, आपल्याला समजा मेरिट 25 वर लागलेलं आहे, 25 पेक्षा आपल्याला जास्त मार्क आहे, तर आपण पेपरसाठी पात्र होतो. तर आमचं EWHचं मेरिट समजा 25 मार्कावर लागलेलं आहे आणि आम्ही सगळे विद्यार्थी पास झालेलो होतो पेपरसाठी. आणि आमचा पेपर समजा 11 एप्रिलला मीरा भाईंदर येथे झालेला आहे. अच्छा अच्छा. अभी ज़्यादा से ज़्यादा बच्चों को तुम्हारे इस बारे में ज़्यादा जानकारी की रुचि रह सकती है कि तेरा दुकान है, हाँ. पंचर का दुकान है. ये करते करते व्यायाम करना, उसके साथ पढ़ाई करना, ये सब तूने कैसे एडजस्ट किया? कसं आहे, मला लहानपणापासूनच व्यायामचा छंद होता सर. थोड़ा हिंदी में भी बताएगा तो अच्छा रहेगा. मराठीतच सांगतो मी. ऐसी बात है क्या? म्हणजे ठीक. कसं आहे, कोई बात नहीं, कोई बात हिंदीमध्ये बोलत परत. नहीं, काय हरकत नाही, काय हरकत नाही. मला लहानपणापासून समजा माझे मित्र ते त्यांच्यासोबत राहायचो. रनिंगचा, व्यायामचा पहिल्यापासूनच छंद होता. मला पहिले कुस्तीचा छंद होता परत, पण मी तो काही काळानं सोडला. बर. रनिंग केली. माझे भरपूर मित्र पोलीस दलात झाले. ते माझ्यापेक्षा मोठे होते वयानं, मी लहान होतो, त्यांच्यासोबत जायचो, व्यायाम करायचो. मग मला आवड लागली का आपले मित्र पोलीस झाले, आपण मी पोलीस व्हावं. पण अपयश येत गेले मला. 2009चा प्रवास 2026ला संपलेला आहे. भरपूर अपयश पचवलेले आहे मी आणि मी कधीच हार नाही मानली. त्याच्यामुळे आज मी सक्सेस झालेलो आहे. क्या बात है. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. प्रचंड अपयश आलेस तुला. हो. प्रचंड अपयश आलेस. कारण 2009 ते 26 प्रयत्न करतोयस तू. हां, 18 वर्ष झाले सर. 18 वर्षांपासून. आणि आता तुझं वय 37 आहे. 37 आहे. लग्न बिग्न झालं की नाही? नाही, अजून लग्न नाही केलं? अजून लग्न नाही केलं. मला वाटलं तू कमावता आहेस तर. नाही, सगळे भाऊ बहिणीचे सगळ्यांचे लग्न करून दिलेले आहे. आणि किती भाऊ किती बहिणी घरी? मला 2 बहिणी 1 भाऊ आहे. अच्छा, तू किती नंबरचा? मी 2 नंबरचा आहे, सगळ्यात मोठी बहीण आहे. हां. मी 2 नंबर 3 नंबरचा भाऊ, परत लहान छोटी बहीण आहे.
त्या सगळ्यांचे लग्न झाले, त्यांचे संसाराला लागले आणि आपणच समजा घरात मोठं असल्यामुळे जबाबदारी होती आपल्यावर. तर आता तुझा ही मुलाखत यशोगाथा अनेक लोक पाहत आहेत, काही तुझ्यावरती नजर ठेवून आहेत आता. हो ना. तर मग आता कधी आपला कार्यक्रम? आता समजा ट्रेनिंग झाली का, ट्रेनिंग झाल्यावर आपल्याला लग्न करायचं आहे. बर बर. काही पाहून वगैरे ठेवलं का काही? नाही अजून, नाही का? नाही, बघायचं आहे अजून. हरकत नाही, हरकत नाही. तर तुझ्या कुटुंबाविषयी तू भावनाविषयी सांगितलं. तुझे जे मामा आहेत, ज्या मामामुळं तू पंक्चरचं दुकान सुरू केलं, त्यांच्याविषयी काय सांगशील? सगळ्यात मोठं म्हणजे मला सपोर्ट होता माझ्या मामांचा होता. माझे मामा शेख रऊफ शेख खाजा मोठे मामा आणि 2 नंबरचे शेख फारुख शेख खाजा मामा. शेख फारुख शेख खाजा हे 2 नंबरचे मामा. यांच्याकडे मी लहानपणापासून समजा मी 2 वर्षाचा होतो तर माझ्या आजोबांनी मला इकडे घेऊन आले. तर तेव्हापासून मी इकडेच थांबलेलो आहे पिशोर गावात. मामाचं गाव मी सोडलं नाही. त्यांनी मला लहानचं मोठं केलं, लई लाड केला आणि त्याच्यामुळं मी आज इथं पोहोचलो मामामुळं. हे सगळं जे माझं शरीर समजा मी जे जितलोय हे माझ्या मामामुळेच झालेलं आहे. मला वाटतं तुझे एक मामा आता एक्सपायर झालेले समजा. एक मामा गेलेले आहेत, एक मोठे मामा मामा, हां. मोठे मामा गेलेले आहेत. त्यांचं काय नाव मोठ्या मामांचं? शेख रऊफ शेख खाजा. अच्छा. आणि ते मतदान कधी होतं? 21 अच्छा, निवडणुकीच्या दिवशी. निवडणुकीच्या दिवशी बरं. आमदारकीच्या. पण माझा अंतरात्मा असा म्हणतोय की त्यांचा आत्मा जेथे भी असेल तेथे तो समाधानी झालेला असेल की मेरा भांजा है जिसको मैं लेके आया, मेरे पास पला पढ़ा, जिसको मैंने बड़ा किया, जिसको साइकिल रिपेयरिंग के बारे में, पंचर के बारे में मैंने बहुत कुछ सिखाया. वह अभी उसका जो लक्ष्य था वह उसने हासिल किया है. तो मामा के दिल में सही में सुकून लगा होगा, उनके मन को वहाँ पे शांति लगी होगी. मेरा अंतरात्मा यह कहता है. और माता पिता के बारे में क्या कहना चाहोगे? माझे वडील शमशेर खान चांदखान पठाण, ते संभाजीनगरला समजा 38-40 वर्ष झाले त्यांना तिथे स्थायिक केले. बर. त्यांचा व्यवसाय आहे भाजीपाला, फल फ्रूट विकणे. लहान भाऊ आहे तो पण फल फ्रूट विकतो. त्याचं नाव आहे मजीद खान शमशेर खान पठाण. आई आहे मेरुनबी, ते गृहिणी आहे, घरकाम करतात आई. अच्छा. ते सर्व संभाजीनगरला त्या ठिकाणी राहतात? संभाजीनगरला. अच्छा. म्हणजे ते औरंगाबाद पूर्वाश्रमीचं औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ते राहतात. मग येथे आता सध्या तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत घरामध्ये? मी मामाकडेच राहतो ना सर. मामाकडेच आहे तू? लहानपणापासून. ठीक आहे, हरकत नाही. हे जे यश तुला म्हणजे अनेक लोक पोलीस होतात, आर्मीमध्ये जातात, यश मिळतं, परंतु याने जो टप्पा जो गाठला ना संघर्षाचा, तो टप्पा खरोखर खूप मोठा आहे. आणि जे अर्ध्यावरती डाव सोडतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. काय की म्हणजे आत्महत्या जो आहे तो मार्ग जो नपुसकांचा मार्ग आहे. तुम्ही अर्ध्यावरती डाव सोडू नका. कारण जो विद्यार्थी जो तरुण आत्महत्या करतो, आता शिवाजीराव या ठिकाणी आहेत, तो व्यक्ती जातो, तो सचिन गेला परंतु कायमचा एक चटका देऊन गेला बघा. म्हणजे जो जातो तो कायमचा जातो, परंतु मागे कुटुंब, समाज आणि ही एक राष्ट्रीय हानी होत असते. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी, अशा तरुणांनी बिलालकडून हा संदेश घ्यावा की फायटिंग स्पिरिट, ज्याला मराठीमध्ये विजिगीषू वृत्ती असं म्हणतो, ती बिलालनं दाखवलेली आहे. आणि म्हणूनच तो या ठिकाणी अभिनंदनास, कौतुकास, सत्कारास पात्र ठरलेला आहे. बिलाल, काही व्यक्ती अशा असतात की त्या व्यक्तींचं एक मोठं योगदान आपल्या यशामागे असतं, मित्रांचं किंवा इतर मामांचं वगैरे सांगितलं. तर मित्रांच्या संदर्भात काय सांगशील? त्यांनी मोटिवेट केलं तुला किंवा कशी स्पेसिफिक व्यक्ती? माझे सगळेच मित्र म्हणजे असे आहे का ते मला मोटिवेट करतात आणि मी त्यांना मोटिवेट करतो. वयानं मोठा असल्यामुळं कसं आहे, मी जास्त मोटिवेट केलेलं आहे सगळ्यांना, पण ते पण मलाच करतात. माझे मित्र आहे, आता परत एक माझा मित्र आहे संतोष सुदाम नवले, तो पण सिलेक्शन झालेलं आहे त्याचं बीड जिल्ह्यामध्ये. बर. बाकीला समजा अपयश आलं काही कारणामुळं, काही चुका केल्या त्यांनी, पण प्रयत्न चांगले केले होते सगळ्यांनी. अच्छा. हां. आणि आम्ही एकमेकाला मदत पण करतो फार, मित्रमंडळी. व्यायामला सकाळी उठावं, सगळ्या एकमेकाला उठवतात सकाळी, चला व्यायामला, चला रनिंगला. परत संध्याकाळी पण रनिंगला जातो आम्ही
सगळे मित्रमंडळी मिळून. परत आमच्यात आमचे किशोर पोलिटिशियनचे सर होते अजून, पवन खंबाट सर, हो. ते पण आमच्यासोबत होते. त्यांची डिपार्टमेंटली PSIची प्रॅक्टिस चालू होती. काही कारणामुळे त्यांना पण अपयश आलं अर्ध्या मार्कानं. बर मित्र हो, महाराष्ट्र पोलीस दलाचं एक ब्रीद आहे, सदरक्षणाय खलनिगरणाय. खलनिग्रहणाय. म्हणजे सज्जनांचं जे आहे तर त्यांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा जे नाश करायचा. अपेक्षा करतो की तू त्याचं पालन करशील. नक्कीच 100% लगे. वचन आहे तुम्हाला. क्या बात आहे, बढिया. आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तू पोलीस कॉन्स्टेबल झाला, येथे थांबणार का आणखी पुढचा टप्पा वगैरे काही नाही. लक्ष्य? आता समजा पुढचा टप्पा तर गाठावाच लागेल ना. बर. हां डिपार्टमेंटली जागा जर निघल्या PSIच्या, हां मी जर पात्र झालो समजा, हां. तर मी 100% नक्कीच पेपर देणार. बर बर. जॉईनिंग कधी होणार आहे आता सध्या तुझी? जॉईनिंग समजा आता 15-20 दिवस लागेल. अच्छा अच्छा. तर 13 तारखेला समजा मेडिकल आहे माझं. बर 13/5/2026 बर बर ठाणे जिल्ह्यामध्ये. बर. मग मेडिकलमध्ये काही इश्यू नाही ना? काहीच इश्यू नाही मेडिकल. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, याने स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि शिक्षण घेतानाही संघर्ष केलेला आहे, मित्रमंडळींनाही सोबत घेतलेला आहे आणि खरोखरच या गावामध्ये त्याचं सिलेक्शन झालं. त्याचा जो जश्न आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे, कारण त्याचा संघर्ष तेवढा होता. और आपका संघर्ष जितना बड़ा होगा आपकी जीत उतनी बड़ी होगी. तर या पद्धतीनं त्याचा हा विजय, हा मोठा विजय राहिलेला आहे. और कुछ बताना चाहोगे? नाही, बस काफी है. बस काफी आहे. तर आपण यांना वचन देऊया की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाल्यानंतर पुन्हा तुझ्या परीक्षा होतील. हां, PSIची जागा निघेल डिपार्टमेंटली जागा निघेल किंवा आणखी कोणत्या जागा निघतील त्या तू क्वालिफाय करशील. क्वालिफाय करशील समजा. पुन्हा एकदा आमच्याकडून शॉल, पुस्तक, नक्की घेणार. झाड, रोप तू घेशील आणि त्याचा तू पुन्हा एकदा हक्कदार बनावा या शुभेच्छासह आपण निरोप घेऊया. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.